बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून 2024 ला गोळीबार करण्यात आला होता। या घटनेमध्ये बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला। आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केला आहे। आव्हाड यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केला, ज्यामध्ये 29 जून 2024 रोजी महादेव गित्ते यांच्यावरती वाल्मिक कराड या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा व्हिडिओ सुद्धा आव्हाड यांनी शेअर केला। त्यामुळे मोठी खळबळ माजली आणि त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केले। फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो। बापू आंधळे ओळखीचा दिसल्यामुळे बापू आंधळे समोर होता। मी बाहेर निघालो। बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली। का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं। नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजाफळ, राग्याफळ, सोमनाथ सलगरे, सनी देवडेच्या हातात कोयते होते। राजाच्या हातात गन होती, गोट्याच्या हातात गन होती। त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली। इथून पुढे माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराडवर त्याचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून धोका आहे। इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितास काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल।